जमीन मोजणी 3 दिवसात होणार. महसूल मंत्री बावनकुळे यांचे आदेश. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या पाठपुराव्याला यश. गुंठेवारीतील प्लॉट मोजणी संदर्भातील विलंबाचा अडथळा आता दूर होणार आहे. मोजणी प्रकरणाचा निपटारा 30 दिवसाच्या आत करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. तशी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी या संदर्भात सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. महसूल मंत्री बावनकुळे आणि आमदार गाडगीळ यांच्या उपस्थितीत मुंबईत मंत्रालयात दिनांक 30 जुलै रोजी व्यापक बैठक झाली. त्या बैठकीत गुंठेवारीतील भूखंडधारकांना प्लॉट मोजणी संदर्भातील होणाऱ्या विलंबाबाबत चर्चा झाली होती. आमदार गाडगीळ यांनी प्लॉट मोजणीतील विलंब दूर करावा अशी आग्रही मागणी केली होती. गुंठेवारीतील प्लॉटधारक आणि झोपडपट्टीवासियांना दिलासा द्यावा असेही त्यांनी सांगितले होते. त्या अनुषंगाने महसूल मंत्री बावनकुळे यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. 3 दिवसांच्या आत प्लॉट जमीन मोजणीची प्रकरणे मार्गी लावावीत असे आदेश त्यांनी दिले आहेत. तशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महसूल मंत्र्यांच्या या निर्णयामुळे जमीन मोजणीची कोट्यवधी प्रकरणे मार्गी लागणार आहेत. यामध्ये पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वन हक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी व सीमांकन आणि मालकी हक्कासाठी मोजणी प्रक्रिया होणार आहे. 30 दिवसात मोजणी प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येत आहे, असे राज्य सरकारच्या अधिसूचनेत म्हटले आहे. आमदार गाडगीळ यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे गुंठेवारीतील प्लॉटधारक, झोपडपट्टीवासीय तसेच जमीन मोजणीसाठी वाट पाहणारे नागरिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.